नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचे 20 महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. 20 क्वेश्चन आहेत. 20 पैकी तुमचे किती बरोबर येतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए. पु. ल. देशपांडे, बी. बालचंद्र नेमाडे, सी. ग. दी. मांडगुळकर, डी. शिवाजी सावंत. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट नक्कीच करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. बालचंद्र नेमाडे. बालचंद्र नेमाडे यांनी कोसला हा ग्रंथ लिहिला आहे. तुम्ही लक्षात ठेवा, हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, म्हणून हे प्रश्न सगळे इम्पॉर्टंट आहेत. नंतरचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 2 आहे, कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? ऑप्शन आहेत ए. पु. ल. देशपांडे, बी. वि. स. खांडेकर, सी. दत्ता भगत, डी. वि. वा. शिरवाडकर. तर कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे ऑप्शन नंबर डी. वि. वा. शिरवाडकर यांचे. तर याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहेत ए. क्रीडा, बी. साहित्य, सी. विज्ञान, डी. अर्थशास्त्र. तर अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. क्रीडाशी संबंधित आहे. तर तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? तर तुमचे ऑप्शन आहेत ए. आचार्य जे.पी. कृपलानी, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. पंडित जवाहरलाल नेहरू, डी. सरदार वल्लभभाई पटेल. तर बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहूया. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रश्न क्रमांक 5 आहे, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत ए. चोल, बी. चालुक्य, सी. पल्लव, डी. पंड्या. तर महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. पल्लव. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लवने केली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 आहे, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन आहेत ए. लाला लजपत राय, बी. गोपाळकृष्ण गोखले, सी. अरविंद घोष, डी. बाळ गंगाधर टिळक. तर महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, सुवर्ण मंदिर कुठे आहे? जे सुवर्ण मंदिर आहे ते कुठे आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए. आग्रा, बी. मुंबई, सी. अमृतसर, डी. नवी दिल्ली. जे सुवर्ण मंदिर आहे ते कुठे आहे? तर ते अमृतसरमध्ये आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. अमृतसरमध्ये आहे सुवर्ण मंदिर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? जो जंजिरा किल्ला आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत ए. रायगड, बी. पालघर, सी. पुणे, डी. मुंबई. तर तुम्हाला हर एक प्रश्नासाठी 3 सेकंद दिले जातील आणि 3 सेकंदात तुम्ही आन्सर कमेंट करायचे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. रायगड. रायगडमध्ये हा जंजिरा किल्ला आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहेत, कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे? तर ऑप्शन आहेत ए. तानसा, बी. रामटेक, सी. लोणार आणि डी. रंकला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. लोणार या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामुळे झाली आहे. तर तुम्ही लक्षात ठेवावे. तर हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती आहे? महाराष्ट्रातली विधान परिषद आहेत तर त्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा आहे? तर ऑप्शन आहेत ए. 2 वर्ष, बी. 4 वर्ष, सी. 6 वर्ष, डी. 8 वर्ष.
तर विधान परिषदेचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो, तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, 6 वर्ष. तर मला कमेंटमध्ये सांगा की विधानसभा सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असतो. नंतरचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11 आहे, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर ऑप्शन आहेत ए केंद्रीकरण, बी विकेंद्रीकरण, सी अ व ब, डी यापैकी नाही. तर पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरणावर पंचायत राज प्रणाली आधारित आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12 आहे, लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत. तर ऑप्शन आहेत ए 42, बी 44, सी 46, डी 48. तर लोकसभेत महाराष्ट्राच्या किती जागा आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी 48. 48 जागा आहेत मध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 आहे, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले. जे 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले ते कोणत्या वर्षी झाले होते. तर तुमचे ऑप्शन आहेत ए 1969, बी 1965, सी 1951, डी 1947. तर 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झाले. तर तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14 आहे, देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते. ऑप्शन आहेत ए वित्त आयोग, बी वित्त मंत्रालय, सी नीती आयोग, डी RBI. तर देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी वित्त मंत्रालय. वित्त मंत्रालय हे देशाचे वित्तीय धोरण तयार करते. तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. 15वा क्वेश्चन आहे, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन आहेत ए कोल्हापूर, बी सोलापूर, सी सातारा, डी सांगली. तर सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी सांगली. सांगलीमध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नंतरचा प्रश्न आहे 16वा, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे. तुमचे ऑप्शन आहेत ए 180 मीटर, बी 181 मीटर, सी 182 मीटर, डी 183 मीटर. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 182 मीटर. तर तुम्ही हा प्रश्न कन्फ्युजन मारत असेल तर खूप वेळा वाचा आणि लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे. तर 182 मीटर, म्हणजे लास्टला 2 येते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नंतरचा प्रश्न आहे 17वा, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते. तर तुमचे ऑप्शन आहेत ए माथेरान, बी महाबळेश्वर, सी लोणावळा, डी चिखलदरा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी महाबळेश्वर. महाबळेश्वर हे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहू. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, संपूर्ण ई-प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते. संपूर्ण ई-प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते. तर तुमचे ऑप्शन दिलेले आहेत ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी गोवा, डी केरळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी केरळ. केरळ हे संपूर्ण ई-प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य ठरले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 19 आहे, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्व अभावी होतो. तर ऑप्शन आहेत ए अ जीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी क जीवनसत्व, डी ड जीवनसत्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्व अभावी होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जीवनसत्व अभावी रात आंधळेपणा होतो. तर हे प्रश्न लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 20, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते. तर ऑप्शन आहेत ए महावीर, बी ऋषभदेव, सी वर्धमान, डी बाहुबली. तर जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी ऋषभदेव. ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. तर तुम्ही लक्षात ठेवा. तर कमेंटमध्ये मला सांगा 24वे तीर्थकार कोण होते.
जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? त्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन आहेत ए यशवंतराव, बी बळवंतराव, सी मल्हारराव, डी दुसरा संभाजी. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा आणि तुमचे 20पैकी किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर चुकले असतील तर कमेंट नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.